मी वेअर केलेली साडी आमच्या गावच्या अनिता काकू यांनी अक्कांजवळ पाठवलेली. सर्वात अगोदर मम्मी पप्पांनी आम्हाला छान असं हळदी कुंकू लावून माझी ओटी भरली. म्हणजेच मम्मीनी माझ्यासाठी आणलेली साडी ब्लाऊज मला दिलं आणि माझ्या आहोंना कपडेसुद्धा दिले. गोड दिसते बाबू. माझ्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी मी ज्या ठिकाणी अगोदर राहत होते त्या ठिकाणच्या काकी आणि ताई सुद्धा आलेल्या. माझी जाऊबाई आणि ननंदबाई सुद्धा आलेली. ही आहे माझी ताई आणि दाजी. त्यांनी सुद्धा मला छान असं ओवाळलं आणि मला साडीसुद्धा दिली, माझी ओटीसुद्धा भरली. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी मी मुंबईच्याच पाहुण्यांना बोलवलेलं, कारण की हा कार्यक्रम हा छोटासा करायचा होता, पण खूप छान असं झाला. शॉर्ट बट स्वीट. अगोदर मी ज्या ठिकाणी राहत होते त्या काकीसुद्धा आलेल्या, त्यामुळे मला खूप जास्त आनंद झाला. मी खूप हॅप्पी होते. त्यांनी छान अशी माझी ओटी भरली, छान असं फोटो सेशन झालं. या आहेत सुप्रिया ताई आणि प्रजाने घेतलेला आहे आदिश्रीला मांडीवर. ननंदबाई आणि सासूबाई यांनी सुद्धा छान अशी ओटी भरली. आता आम्ही शोधणार आहोत बर्फी की पेढा. बघूयात काय निघतंय तर. आणि मग नंतर काढायचंय तर कोणता पण चॉईस करा. समोर बघा, समोर बघा, तू चालेल समोर बघा. इकडे बघ. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आणखी स्पेशल होण्यासाठी माझ्या आहोंनी छान असा बेबी शॉवर नाव असलेला केक आणला आणि तो आम्ही कट केला. आणि हा टेबल पण खूप छान असं सजवलं बरं का मी. छान असं सगळं हेल्दी आणि पौष्टिक फळ, फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स ठेवलेले. हात लावा जो फक्त एकदा समोर बघा, फोटो काढून एकदा समोर बघा. सातव्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. फोटो फोटो काढतोय, फोटो इकडे लक्ष द्या. छान असा मसाले भात, जिलेबी आणि केक असं जेवण होतं. स्पेशल थँक्स सर्वांना. सर्वजण आले, कार्यक्रमाची शोभा वाढवली.